तर मुलांना आहे ना सक्सेस काय इम्पॉर्टंट आहे त्याच्याशी रिलेटेड भाई मी एकदम रिअल इन्सिडेंटवर एक गोष्ट बघितली. ठीक आहे, म्हणजे मी स्वतः भाई माझ्या सोबतच्या लोकांसोबत ते झालंय. ठीक आहे, काय झालं ना की एक मुलगा होता. ठीक आहे, म्हणजे माझा मित्रच होता. मित्र म्हणजे वयाने मोठा होता. म्हणजे आता कसं पोरांमध्ये चालतं मित्र वगैरे काय एजचं काय एवढं हे नसतं. तर म्हणजे मोठा आपण दादा म्हणू शकतो त्याला. तर तो दादा होता. ठीक आहे, तर आहे ना काय झालं माहितीये का, तो आहे ना एकदम सिंपल अशी नोकरी वगैरे करत होता आणि त्याची गर्लफ्रेंड पण होती. ती पण माझ्या ओळखीचीच आहे. ठीक आहे, तर ते दोघं म्हणजे खूप वर्ष झाले, 3-4 वर्ष सोबतच होते लोक. आणि नंतरला काय झालं की त्यांचं म्हणजे हेच झालं ना, तर घरचे वगैरे लग्नाचा विचार करायला लागले की बाबा काय करायचं काय नाही करायचं. तर त्याला मेन म्हणजे क्रिकेटर व्हायचं होतं. पण त्याच्या पायाच्या इंजुरीमुळे ना त्याला म्हणजे पायाला त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामुळे भाई त्याचं क्रिकेटमध्ये नाही म्हणजे होऊ शकलं, त्याला म्हणजे नव्हतं जमत. ठीक आहे, तर त्याने काय केलं आणि त्याच केसमध्ये काय झालं माहितीये, त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरवाल्यांनी आहे ना त्याला नाही बोलले की बाबा नको करू ह्याला म्हणून. तर तिने पण त्याला नकार देऊन टाकला. बरोबर, त्याच्यानंतर आहे ना त्याने पुढची 4 वर्ष गव्हर्नमेंटचे जे पण एक्झाम असतात ना त्याची तयारी केली फुल टू एकदम. आणि त्याच्यानंतर त्याच्या पोलिसामध्ये क्रॅक झाला आणि अजून एक गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये कोणत्या तरी क्रॅक झाला. तो मला बोलला होता, मला एवढं आता लक्षात नाही नक्की, पण पोलिसाच्या याच्यामध्ये त्याचा क्रॅक झाला ते मला बोलला. ठीक आहे, आणि त्याने नंतरला मग ठरवलं की भाई यार पोलिसाच्या याच्यामध्ये जायचंय. ओके, ते सगळं झालं आणि या फेज मध्ये ना 4 वर्ष गेली. बरोबर, आणि 4 वर्षानंतर त्या मुलीने त्या मुलाचा स्टेटस टाकला की भाई यार कॉंग्रॅच्युलेशन, तुझं पोलिसामध्ये सिलेक्शन झालं म्हणून. भाई म्हणजे यार एखाद्या मुलासाठी सक्सेस किती इम्पॉर्टंट असतो ते मला त्या पॉइंटला समजलं की बाबा ज्या लोकांनी तुम्हाला तुमच्या डाऊनफॉल मध्ये पण नाकारलेलं असतं ना, तीच लोक तुमच्या सक्सेस मध्ये तुम्हाला काँग्रेस करण्यासाठी पुढे पुढे येतात. आणि भाई म्हणजे तुम्ही एक विचार करा की यार तुम्ही एखाद्या मुलीसोबत रिलेशन मध्ये राहताय बरीच वर्ष आणि नंतरला जाऊन ती मुलगी तुम्हाला नाही पण बोलते, ती मुलगी दुसरी मुलं पण बघते आणि त्याच फेज मध्ये तुम्ही सक्सेस होताय आणि ती भाई तुमच्याशी परत बोलायचं ट्राय करते, तुमच्याबद्दल स्टेटस ठेवते, तुम्हाला काँग्रेस बोलते. भाई साहब म्हणजे एका मुलाचा म्हणजे एक लाईफ कशी असते की बाबा एक सक्सेसफुल मुलगा आणि एक अनसक्सेसफुल मुलगा यांच्यामध्ये भाई खूप अंतर केलं जातं समाजामध्ये. आणि एक पॉइंट असा येतो की किती पण जवळचे असले तरी आपले साथ सोडतात एका अनसक्सेसफुल मुलाची. आणि ते जर तोच मुलगा जर पुढे सक्सेस झाला की भाई मग येतात त्याच्या मागे मागे. बरोबर, तर आय होप यार माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल मुलांना स्पेशली. आपल्याला काय करायचंय, किती मेहनत करायची आहे स्वतः सक्सेस होण्यासाठी, कारण की कोण येणार नाही भाई आपल्याला सपोर्ट करायला किंवा आपल्याला हे करायला. ठीक आहे, तर आय होप माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. बाकी मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.